Ready? So today we are going to start and next most important section, that is the heat section. हीट सेक्शन मधला आपल्याला आता बघायचा आहे पुढचा भाग आणि अतिशय महत्त्वाचा चॅप्टर त्याच्यामधला पहिला आपल्याला बघायचा आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा चॅप्टर बघितल्यावर तुम्हाला खूप सारे चॅप्टर जे आहेत ते एकदम इझी जातील हीट सेक्शनमधले. म्हणजे खूप सारे म्हणजे किती चॅप्टर आहेत? 2 चॅप्टर. पहिला चॅप्टर आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि दुसरा चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि थर्मोडायनॅमिक्स हे 2 चॅप्टर आपल्याला बघायचे आहेत. एक तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वर 3 क्वेश्चन विचारतात नीटला आणि थर्मोडायनॅमिक्सवर 2 आणि हीट सेक्शनवर पूर्ण 2 ते 3 क्वेश्चन विचारतात आपल्याला JEE मध्ये. थर्मल that word related to temperature and temperature is related to heat. कोणाशी रिलेटेड आहे? हीटशी रिलेटेड आहे. म्हणजे टेम्परेचर आणि हीटच्या बाबतीत आपण सुरुवातीला त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत. तर टेम्परेचर आणि हीट जे ते बघा एकदम सोपा भाग आहे आपल्याला जे बघायचं आहे. पहिलं सुरुवातीला बघू आपण हीट आणि टेम्परेचर म्हणजे काय आहे. बघा, व्हॉट इज हीट? आपण हीट म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं आहे? सूर्यप्रकाश येतो आहे आपल्या डोक्यामध्ये, किंवा एखादं आपण गॅस बघतो घरी, गॅस सिलेंडर, ते येते आपल्या डोक्यासमोर, बरोबर का? समजा आपल्याकडे सूर्यप्रकाश यायला समर सीझन आहे. समर सीझनमध्ये आपण म्हणतो की आपल्याला खूप हीट लागत आहे, खूप गरम होत आहे, ऊन लागतं आहे आपण म्हणतो आपल्या मराठीमध्ये. दॅट इज द हीट. ती जी असते ती हीट असते समर सीझनमध्ये आपण बघतो. ओके, त्याला हीटला म्हणजे काय? व्हॉट इज द हीट? आता त्याला ब्रीफमध्ये सांगतो मी तुम्हाला. बघा, हीट इज नथिंग बट द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज ड्यू टू डिफरन्स इन टेम्परेचर. म्हणजे दोन बॉडीमध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन. ओके, 2 डिफरंट बॉडीजमधलं. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे आता सांगायचं आहे मला तुम्हाला की 2 बॉडीजमधलं टेम्परेचर आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ओके, आता एकाला ताप आलेली आहे आणि एकाला ताप नाही आलेली आहे. ज्याला ताप आलेली आहे किंवा जे कोविड पेशंट आहेत सध्याची जी साथ बघतो आपण, दॅट हॅज मोर दॅन 100, म्हणजे त्यांचं जे टेम्परेचर असते मोर दॅन 100 डिग्री फॅरेनहाईटच्या वर असते. आणि जे नॉर्मल असतो आपण 95, 97, 98 असं आपलं टेम्परेचर असते, बरोबर का? मोर दॅन 100 म्हणजे 2 जणांमधलं, म्हणजे हू हॅज मोर हीट? द पर्सन विच आर सफरिंग फ्रॉम कोविड or the person which are suffering from the what we called it as काय म्हणतो आपण त्याला, हाय टेम्परेचर. ओके, दॅट हॅज मोर हीट, त्याला सगळ्यात जास्त हीट असते, बरोबर का? ओके, डिफरन्स इन टेम्परेचर, दोघांमधला डिफरन्स जेव्हा आपल्याला कळतंय त्यावेळेसच आपण काय म्हणू शकतो, काय म्हणतो आपण दोघांमधला डिफरन्स कळल्यावर? ते हीट आहे. हे बघा, हे डिफरन्स इन टेम्परेचर, हे डिफरन्स इन टेम्परेचर इट इज टू इम्पॉर्टंट. आणि एनर्जी ट्रान्सफर होती. कशामधून एनर्जी ट्रान्सफर होती? यस, 2 बॉडीजमधली एनर्जी ट्रान्सफर होते. आलं का लक्षात? आता आपल्याला बघायचं आहे पुढचा भाग. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ओके, त्याबद्दल हीटबद्दलच माहिती घेणार आहोत आपण. हीट एनर्जी ऑलवेज फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू बॉडी ॲट लो टेम्परेचर. म्हणजे हीट एनर्जी जी आहे ते हाय टेम्परेचरपासनं लो टेम्परेचरकडे, बरोबर? हाय टेम्परेचरपासनं काय, लो टेम्परेचरपर्यंत ती जी आहे ती ट्रान्सफर होते. मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगणार होतो, ते आत्ता सांगतोय. जे रॉड आहेत, 2 रॉड घ्या आणि एकाला तापून घ्यायचं आणि एक तसाच ठेवायचं, बरोबर? तर जो तापवलेला रॉड आहे तो बिना तापवलेला रॉड, म्हणजे जे कूल आहे रॉड, त्या रॉडमध्ये काय करतो? हीट ट्रान्सफर करतो. म्हणजे जो कोल्ड रॉड आहे दॅट ऑल्सो गेट हॉट आफ्टर सम टाइम. तो कोल्ड रॉड जो असतो, तो कोल्ड रॉड थोड्या वेळानंतर काय होतंय? हॉट होतंय. म्हणजेच काय, हीट एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू बॉडी ॲट लो टेम्परेचर. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे हीटचा जो फ्लो आहे. काय सांगितलं आपण? हीट फ्लो कसे होते? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणजे हाय टेम्परेचरपासून लो टेम्परेचरपर्यंत. जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बघतो शेकोटी असते, शेकोटीला जेव्हा तुम्ही ते जाळ जेव्हा आपण हात तिथे नेतो, त्या जाळाला जे असते ते हाय टेम्परेचर आहे, दॅट हॅज हाय टेम्परेचर.
आणि जेव्हा आपण हात जे असे लावतो आपलं लो टेम्परेचर असते, पण काही वेळानंतर जे आहे ते लो टेम्परेचरला काय हाय टेम्परेचर होऊन जाते, बरोबर. अशा पद्धतीनं आपण हे बघतो. कळलं. आता बघू आपण टेम्परेचरच्या बाबतीत. जसं आता हीटची माहिती घेतली त्याच पद्धतीनं आपण टेम्परेचरची माहिती घेऊ. व्हॉट इज द टेम्परेचर? टेम्परेचर म्हणजे काय? ओके, टेम्परेचरला आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करू? ओके, आता आपण जे फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या होत्या, काय होत्या फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याकडे? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, amount of substance, all these are the fundamental quantity. And अजून एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, that fundamental quantity is known as the temperature and which measures the degree of hotness or coldness. आत्ताच सांगितलं आपण डिग्री मेजर करता येते, म्हणजे कुणाचं टेम्परेचर किती आहे, कुठल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे. आपल्याकडे ते गन होती बघा, आपण टेम्परेचर बघायची, विच हॅज डिफरंट टेम्परेचर. प्रत्येकाला जे आहे ते डिफरंट टेम्परेचर. म्हणजे काय? डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ बॉडी, म्हणजे हॉट आहे का कोल्ड आहे बॉडी ते बघण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे की जे बघण्यासाठी जे फिजिकल क्वांटिटी आहे, दॅट क्वांटिटी इज नोन ॲज द टेम्परेचर. त्या क्वांटिटीला आपण काय म्हणू? टेम्परेचर असं कन्सिडर करू. ओके, अजून दुसऱ्या पद्धतीनं जर त्याची डेफिनेशन करायची म्हटली, काय दुसऱ्या पद्धतीनं करता येईल? थर्मल कंडिशन्स ऑफ बॉडी विच डिटरमाइन्स इट्स एबिलिटी टू ट्रान्सफर द हीट टू अदर बॉडीज. म्हणजे एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये हीट ट्रान्सफर करणं, त्याला सुद्धा टेम्परेचर वाढवणं. आपण शेकोटीचं आत्ताच एक्झाम्पल बघितलं. उन्हाळ्या म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोटी म्हणजे त्या शेकाचं, त्या जाळाचं टेम्परेचर आपण घेतो, राईट. दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ओके, अजून दुसरं काय सांगता येईल आपल्याला? इट इज द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट बिटवीन टू बॉडीज इन थर्मल कॉन्टॅक्ट. ओके, हे थर्मल कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर काय डिटरमाइन करणं? डायरेक्शन ऑफ फ्लो, म्हणजे कुठून कुठपर्यंत चाललं टेम्परेचर ते बघण्यासाठी जे आहे ते आपण टेम्परेचरचा यूज करतो. आलं का लक्षात? ओके, आता टेम्परेचर बद्दल पुढची माहिती घेऊ आपण. काय टेम्परेचर? वेन टू बॉडीज आर ॲट द सेम टेम्परेचर. जेव्हा दोन बॉडीज म्हणजे बॉडी ए, ओके, एक बॉडी तुम्ही ए समजा, आणि दुसरी बॉडी तुम्ही काय बी समजा. ओके, एक बॉडी आपण ए समजली आणि एक बॉडी बी समजली. ह्या बॉडीचं टेम्परेचर आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर कसं झालं? सेम झालं. आलं का लक्षात? दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सेम झालं तर त्याला आपण काय म्हणतो? थर्मल इक्विलिब्रियम असं कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? थर्मल इक्विलिब्रियम असं त्याला कन्सिडर करतो. आलं का लक्षात? ओके, तर आता दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. टेम्परेचर इज द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी ऑफ बॉडी. मॅक्रोस्कोपिक म्हणजे चांगली, काय म्हणू आपण त्याला? मायक्रो आणि मॅक्रो, मोठ्या म्हणजे चांगली, एक म्हणजे चांगल्या पद्धतीची जी आहे ती प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला बॉडीचं टेम्परेचर वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथून क्लिअर होतात बेटा. आलं का लक्षात? दॅट इज द मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. आणि आताच सांगितलं मी सुरुवातीला, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ऑल दीज आर द फंडामेंटल क्वांटिटी. सो दॅट्स वाय ऑल द फंडामेंटल क्वांटिटीज आर द स्केलार क्वांटिटीज दॅट इज नॉट डिपेंडिंग ऑन डायरेक्शन. ते डायरेक्शनवर डिपेंड असतात का? नाही आहे. त्यामुळं आपण काय कन्सिडर करू याला? व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ टेम्परेचर इज द स्केलार क्वांटिटी. टेम्परेचर कशी क्वांटिटी आहे? स्केलार फिजिकल क्वांटिटी आहे. चला आपण थोडासा आता त्या दोघांमधला डिफरन्स बघू. एकीकडे टेम्परेचर आणि दुसरीकडे हीट. आता बऱ्याच पद्धतीनं बघितलेलं पण आहे, पण अजून एकदा एक्सप्लेन करू आपण. ओके, टेम्परेचर इज द थर्मल कंडिशन दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. टेम्परेचर इज नॉट अ एनर्जी. टेम्परेचर एनर्जी आहे का? नाही आहे. दॅट इज द थर्मल कंडिशन दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. ते काय करते? हीट फ्लोची डायरेक्शन दाखवते. हीट इज द एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हीट जे आहे ते काय? एनर्जी आहे आपल्याकडे. व्हॉट इज द हीट? ती जी आहे ते आपल्याकडे काय? एनर्जीचा फॉर्म आहे आणि दॅट इज द थर्मल कंडिशन. ती एक थर्मल कंडिशन आहे. हाय टेम्परेचरपासून लो टेम्परेचरपर्यंत हीट फ्लो करते हे, बरोबर. चलो
आता दुसरं बघायचं आपल्याला, टेम्परेचर इज द ॲव्हरेज एनर्जी ऑफ पार्टिकल. म्हणजे आता आपण बघतो एक पार्टिकल्सचं ॲव्हरेज जी एनर्जी आहे ती कन्सिडर करणं, ते बघणं म्हणजे टेम्परेचर आहे. आणि हीट म्हणजेच काय, टोटल एनर्जी. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस, आता आपण डेफिनेशनमध्येच बघितलं. अँड हीट इज द एनर्जी फॉर्म, एनर्जीचा फॉर्म आहे. टेम्परेचरचं युनिट काय असतं, एकतर सेल्सिअसमध्ये घेतो आपण, किंवा केल्विनमध्ये घेतो, किंवा फॅरनहाईटमध्ये घेतो. बट आपण जर हे बघितलं काय, हीट बघितलं, हीटचं युनिट काय असणार, एकतर जूल किंवा कॅलरीमध्ये असणार. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपण हे कन्सिडर करू. चला काही MCQ बघू आपण याच्यामध्ये, तुम्हालाही डायरेक्ट सांगता येतील ते MCQचा आन्सर. ओके, आता बघा, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज ड्यू टू डिफरन्स इन. काय क्वेश्चन बघा व्यवस्थित. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज ड्यू टू द डिफरन्स इन. कशामध्ये डिफरन्स आल्यावर हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी होती. बरोबर, काय येईल आपला आन्सर? चला आपण 4 ऑप्शन बघू. पहिला एनर्जीचं फॉर्म आहे, दुसरं टेम्परेचर आहे, तिसरं मास आहे, चौथं ए आणि बी दोन्हीही आहेत. काय म्हणतंय, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज. दोन बॉडीजमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होते, आलं का लक्षात? दोन बॉडीजमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होते, तर ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा दोन बॉडीजमध्ये होत असते त्यावेळेस काय ट्रान्सफर होते, टेम्परेचर हीट ट्रान्सफर होती इन द फॉर्म ऑफ. कशामधला डिफरन्स, कशाच्या डिफरन्समुळं? एक बॉडी मी तुम्हाला सांगितलं हॉट आहे आणि दुसरी बॉडी कोल्ड आहे. कशामुळं? ड्यू टू बिकॉज ऑफ टेम्परेचर. कशामुळं आपण कन्सिडर करतो ती? टेम्परेचरमुळं हॉट किंवा कोल्ड आहे ते आपण सांगतो. चला दुसरा MCQ बघू आपण. हां, वेन टू बॉडीज हॅव सेम डॅश डॅश देन दे आर सेट टू बी. मला वाटतं हे तुम्हाला जमल. सेम टेम्परेचर, आता तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय पाहिजे आपल्याला? सेम टेम्परेचर पाहिजे. बरोबर का? काय डेन्सिटी आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, सरफेस एरिया आहे. युअर आन्सर इज व्हॉट? टेम्परेचर. आत्ताच आपण बघितले. नेक्स्ट दुसरं काय बघू आपण आता? तिसरं, टेम्परेचर इज द डॅश डॅश फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर इज द डॅश डॅश फिजिकल क्वांटिटी. कुठली फिजिकल क्वांटिटी आहे ती? आत्ताच आपण बघितलो. काय? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, हे सगळे जे आहेत ते कुठल्या क्वांटिटीज आहेत? यस, ऑल दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज. मग त्यापैकी प्रत्येक फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ती कशी क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे. मग स्केलार क्वांटिटी जेव्हा आपण म्हणतो तर बघा, पहिला आहे वेक्टर, दुसरा आहे स्केलार, तिसरा आहे फंडामेंटल, चौथा आहे बोथ बी अँड सी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्केलार सुद्धा आहे आणि फंडामेंटल सुद्धा आहे. त्यामुळं आपला आन्सर येईल आपल्याला काय? बोथ बी अँड सी असं सांगता येईल आपल्याला. ओके, तर आज आपण इथंच थांबू किंवा पुढचंही लेक्चर घेऊन टाकू कंटिन्यू. बघू आज कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. मला वाटतं आपण हीट आणि टेम्परेचरचं इंट्रोडक्शन बघितले. आज एक डेमो लेक्चर समजू आपण आणि बाकीचा भाग नंतर बघू.